सर्व अच्युत गोत्रे बंधू आणि भगिनी, त्याचप्रमाणे साधू संतांना दंडोत प्रणाम. आपण सर्वज्ञ श्री चक्रप्रभू लोकोक्तीत आल्यानंतर काही प्रसंगानुरूप जे एकांकीच्या लीळा सांगताय त्या लीळांचं चिंतन करत आहोत. आणि ते चिंतन करत असताना स्वामींनी सांगितलेले ज्या लीळा आहे त्या लीळेतून दिलेले समज, त्या समज ज्ञानयुक्त समजून घेत आहोत. आणि त्याबरोबरच परमेश्वराबरोबरच आपला हा जीवन प्रवास, आध्यात्मिक प्रवास करत आहोत. आणि परमेश्वर सृष्टीमध्ये अवतरल्यानंतर सर्व महाराष्ट्रामध्ये परिभ्रमण करतात आणि ह्या अयोग्य जीवाला योग्य करण्यासाठी अनंत लीळा करतात. त्या लीळा करण्याचा उद्देश एकच आहे की ह्या जीवाला परमेश्वराचा आनंद परमेश्वराला द्यायचा आहे. आणि त्या आनंदाला तो जीव पात्र झाला पाहिजे. आणि तो पात्रता निर्माण करण्यासाठी परमेश्वर जीव धर्म, देहधर्म स्वीकारून त्याच्या संस्कारानुसार, त्याच्या व्यवस्थेनुसार, अवस्थेनुसार तो जे जे वागतो आहे, जे जे करतो आहे ते मात्र परमेश्वर स्वीकारत आहे. कोणत्याही जीवाला बोलत नाही, तत्त्वज्ञान सांगत नाही, निरूपण करत नाही, बोध देत नाही, स्वतःची ओळख करून देत नाही, परंतु त्यांचा अधिकार मात्र वाढवता, योग्यता मात्र वाढवत आहे. आणि अशा पद्धतीनं परमेश्वराचा हा जीवन प्रवास या जीवासाठी सुरू आहे. परमेश्वर अंजनीला आलेले आहे आणि अंजनीवरून फक्त पूर्वाभिमुख मंदिरामध्ये सर्वज्ञांचा एक दिवस मुक्काम होतो. देव एकटेच आहे आणि त्या अंजनीवरून दुसऱ्या दिवशी सकाळी देव मेहकरला निघतात. कारण मेहकर आता हे असं स्थान आहे, हे असं ठिकाण आहे की तिथं परमेश्वराला परमेश्वरत्व दाखवण्याची एक अलौकिक लीळा करायची आहे. परमेश्वर कोण आहे अप्रत्यक्षरित्या जाणवायचं आहे, सांगायचं आहे. परंतु ज्याला समजेल, ज्याला कळेल त्याला मात्र समजेल. अन्यथा जर आपण समजून नाही घेतलं तर मात्र आपल्याला समजणार नाही. म्हणून धर्म हा बुद्धिवादी आहे, बुद्धिवाद्यांचा आहे, विचार करणाऱ्याचा आहे, तर्क कुतर्क करून यथार्थ काय आहे जाणून घेणाऱ्याचा आहे. परमेश्वर मेहकरला आले आहे आणि मेहकरला मंदिरामध्ये जे अन्य देवतेचं मंदिर आहे त्या मंदिराच्या पायऱ्यांवरती देव आपले श्री चरण आहे ते मोकळे सोडून बसलेले आहे. मंदिरात आतमध्ये शिरताना जसं उजव्या बाजूला, डाव्या बाजूला बांधकाम असतं, त्या एका बाजूला परमेश्वर बसलेले आहे. त्या पराकोटाच्या वरती हत्तीच्या सोंडीसारखे ते केलेले जे ओढे आहे त्यावरती देव बसलेले आहे. आणि बाणेश्वराच्या ह्या मंदिरामध्ये बसल्यानंतर तिथल्याच काही बोने बाया असतात. बोने बाया म्हणजे विधवा बाया. पूर्वी अशी परिस्थिती होती की ज्या बाया विधवा झाल्या त्या बायांनी कोणत्याही प्रकारचा प्रपंच न करता आपलं धार्मिकता करायची, भिक्षा मागायची, तीर्थक्षेत्र करायचे, दान तप करायचं. अशा पद्धतीची ती परंपरा असल्यामुळं काही बोने बाया एकत्र येऊन अशा धार्मिक विधी करत असत. त्याच गावातल्या काही बाया भिक्षेला जाताना देवाकडं बघतात आणि अचानक देवाकडं बघितल्यानंतर ती अत्यंत सुंदर श्रीमूर्त, सकाळची वेळ आहे, ती बघितल्यानंतर त्या बोनेबाया आश्चर्यचकित होतात. आणि त्यातली एक बोनीबाई म्हणती, हे सुंदर असं रत्न कोण्या भाग्यवान स्त्रीच्या पोटी उदरी जन्माला आलं आणि ती जी स्त्री आहे, जी माता आहे, ती ह्या रत्नाला कशी काय विसरली. अर्थात तिला असं म्हणायचं होतं की इतकी सुंदर श्रीमूर्त असलेलं बाळ किंवा पुरुष, जन्माला घातलेली आई, तिनं यांना कसं काय सोडलं. आणि ते आश्चर्यचकित देवाकडे श्रीमूर्तीकडे पाहतच राहिले. ते स्वतःला विसरले आणि मग देवाजवळ येऊन दंडोत करतात. त्यांना म्हणतात, बा आपण कुणाकडून येत आहात, कुणीकडून येत आहात. परंतु देवाचं मौन आहे. देवाने कोणत्याही प्रकारे त्यांना प्रत्युत्तर दिलेलं नाही आहे. आणि म्हणून त्यातली दुसरी बोनेबाई म्हणती, हे काहीच बोलत नाही, याचा अर्थ हे मौन देव असावेत. आणि मग
देवाला पुन्हा विचारलं की देवा तुम्ही कुठून येतात. देवाने खुन्याने सांगितलं इकडून आलो विदर्भाकडून. तुमचं नाव काय म्हटले. मौन्यदेव का. देवाने ही मान डोकवली आणि ते मौन्यदेव हे जे नाव आहे त्यांचं प्रेमाचं आपलेपणाचं ते देवाने स्वीकारलं. बोनेबाईने त्यांना आपल्याकडं असलेला लाडू आहे जो भिक्षेत आलेला आहे त्या देवतेच्या पुजाऱ्यांनी त्यांना दिलेला आहे तो लाडू देवाला देऊ केला. विनंती केली, खायला लावला, पाणी दिलं. देवानेसुद्धा तो लाडू स्वीकारला, पाणी पिले, गुळणा केला, विडा घेतला आणि मग देवाला त्यांनी विनंती केली की देवा तुम्ही इथंच राहा, आम्ही भिक्षा मागून येतो, मग आम्ही तुम्हाला जीव घालू. देवानेसुद्धा ती विनंती स्वीकारली. अत्यंत सुंदर श्रीमूर्त पाहिल्यानंतर ते आकर्षित झाल्या, वेधल्या गेल्या आणि त्यांच्या मनामध्ये जी भावना निर्माण झाली ती भावना त्यांनी परमेश्वराला व्यक्त केलेली आहे. तुम्ही इथंच थांबा, आम्ही लगेच येतो असं सांगून त्या भिक्षेला जातात. भिक्षा करून आल्यानंतर स्वतः त्यांना घेऊन देवाला आपल्या गुंफेत घेऊन जातात. देव ते बसलेले आहे त्यांची वाट पाहत आणि मग गुंफेत गेल्यानंतर देवाला जेवू घालतात. देवसुद्धा जेवण करतात, गुळणा करतात, पानाचा विडा घेतात आणि मग त्यांनी देवाला पुन्हा विनंती केली की बाबा तुम्ही जोपर्यंत या नगरात आहात तोपर्यंत तुम्ही इथंच राहा, आम्ही दररोज भिक्षा करून येऊ आणि तुम्हाला जेवू घालू. संध्याकाळी भिक्षा करू, आल्यावर असेच जेवू घालत जाऊ. अशा पद्धतीनं सकाळी मात्र पाणी भाताचं जेवण आणि संध्याकाळी भिक्षेचं जेवण ही त्यांनी सांगून टाकलं आणि देवानेसुद्धा त्यांची विनंती स्वीकारली. ही सर्वात मोठी क्रिया आहे. आपण क्रिया करत आलो, परंतु भिक्षा मागून येणं आणि भिक्षा मागून आणल्यानंतर अगोदरच पवित्रातलं पवित्र आणणं, अहेतुक आणणं आणि देवालाही अहेतुकपणाने जीव घालणं म्हणजे किती मोठं प्रेमाचा उपाय आहे. परंतु देवाने तो स्वीकारला आहे. बोनेबाया त्यांचा अधिकार आहे, योग्यता आहे, पात्रता आहे. अर्थात ह्याच बोनेबाया देवाबरोबर आता पैठणपर्यंत राहणार आहे आणि अनेक लीळा त्या अनुभवणार आहे. अनेक आश्चर्यजनक ज्यावी लीळा आहे ते देव पण त्यांना दाखवणार आहे. परंतु तरीही त्यांना बोध न होता त्या पुढे जातात. परंतु त्यांची जेवढा अधिकार होता, योग्यता होती, कणं होती तेवढं मात्र देव त्यांना देतात आणि पुढच्या जीवनप्रवासामध्ये त्यांना काय द्यायचं त्याची पार्श्वभूमी त्यांचा पाया पक्का करतात. म्हणून त्या बोनेबायांचा संस्कार आहे. त्या संस्कारामुळं त्यांची ओळख नाही आहे, हे कोण आहे, काय आहे, देवाने त्यांना ओळख दिलेली नाही आहे. तरीही पण परमेश्वराने त्यांना जे द्यायचं ते देण्यासाठी तिथं आलेले आहे. तेही विनंती करतात. विनंती करून देवसुद्धा त्यांच्या विनंतीला मान देऊन थांबतात, विनंती स्वीकारतात आणि त्यांनी जे जे दिलं ते ते देव स्वीकारतात. आता देव तिथंच आहे मेहकरला. बोनेबाया त्याच मंदिरात राहतात. 2 मंदिरं आहे. त्यांचा दररोजचा परिपाठ आहे. सकाळी पूजा अर्चा करणे, दुपारी भिक्षेला जाणे, सकाळी पाणी भात खाणे, देवाला खाऊ घालणे, संध्याकाळी भिक्षेला आल्यानंतर त्यातलं चांगलं चांगलं जे आहे ते देवाला देणे, स्वतः जेवणे आणि आराम करणे. अशा पद्धतीचा हा परिपाठ त्यांचा चालू आहे. देवसुद्धा त्यांच्याबरोबरच आहे आणि हे करत असताना कितीतरी वेळा त्यांनी त्यांचं जे बी आहे ते अन्नदान स्वीकारलेलं आहे. आता भैरवाच्या मंदिरात देव मुक्कामी आहे आणि ते पुढच्या दुसऱ्या मंदिरात सारंगधराच्या मंदिरामध्ये आराम करताय. दररोजचा हा त्यांचा परिपाठ आहे. देव आराम करायचे, त्यांच्याकडून जे बी आहे स्वीकारायचे, फिरून यायचे. एके दिवशी सर्वज्ञ भैरवाच्या देवळात झोपलेले आहे आणि ते झोपलेले असताना दरवाजा उघडा आहे. दरवाजा उघडा असल्यामुळं तिथं काही झुगारी असतात. ते हरतात आणि तिथं येतात, काही भेटतं आहे का बघायला चोरण्याच्या उद्देशाने किंवा काही घेण्याच्या, खाण्याच्या, जेवण्याच्या उद्देशाने. आता तिथं देव एकटेच पोडलेले आहे. अंधारात त्यांना दिसत नाही आणि जेव्हा ते गळ्याला हात लावतात त्यांना असं वाटतं की कोणीतरी स्त्रीच असावी, एवढं कोमल शरीर. आणि म्हणून काही मिळतं आहे का दागदागिने ह्या उद्देशाने त्यांनी स्वामींच्या मानेला नख लागले. देव जागे होतात. ते म्हणतात तुम्ही कोण. देव काहीच बोलत नाही. आम्हाला काहीतरी खायला द्या, तुम्ही तर गोसावी आहात, तुमच्याकडं काहीतरी द्या. ते म्हणे आमच्याकडे काहीच नाही, खायला पण नाही.
आणि त्यांचा नाविलाज होतो, ते निघून जातात. सकाळी देव ज्यावेळेस उठायचे त्यावेळेस ज्या ह्या बोनेबाया सारंगधराच्या ज्या मंदिरामध्ये असायच्या तिकडं ते जायचे. त्यांनी बघितलं की देवाच्या गळ्याला नख लागलेले आहे. देवाला ते विचारतात की हे नख कशाचे. देव मौन धरतात, काहीच बोलत नाही. आणि त्यातल्याच एका बाईच्या मनात सहजच शंका येते की काही सामान्य स्त्री तर आली नसावी, आणि म्हणून आता जर आपण बोललो नाही तर यांच्या मनातला जो समज आहे संशयात जाईल. संशयावरून हे खूप मोठ्या अनिष्टाला जातील, नित्य नरकाची वाट चालू होऊन जाईल. परमेश्वर दयाळू माळू कृपाळू आहे. त्यांनी मौन धारण केलेलं आहे, परंतु तिचा अयोग्यता जी आहे ती योग्यता निर्माण करायची असल्यामुळे परमेश्वराने ते मौन सोडलं आणि सांगितलं का बाई रात्री काही जुगारी आले होते चोरण्याच्या उद्देशाने, खाण्याच्या उद्देशाने. त्याच्यामुळे त्यांचे नख मला माझ्या मानेला लागले. ते माझ्याकडून काही खायला मागत होते, परंतु मी त्यांना सांगितलं माझ्याकडे काहीच नाही, आणि म्हणून त्यांचाही नाविलाज झाला आणि ते निघून जातात. मग त्यांना भीती वाटते. भीती वाटल्यानंतर ते म्हणतात बाबा आता तुम्ही त्या मंदिरात झोपू नका. त्यांनी त्या पुजाऱ्याला सांगितलं, बाणेश्वराच्या देवळातील पुजाऱ्याला त्यांनी सांगितलं का असं असं रात्री झालं आहे, थोर संकट आलं होतं, ते टळलं. आता मात्र आमचे मौन्यदेव आजपासून त्या देवळात झोपतील का ज्या देवळाला लॉक आहे. पण पुजाऱ्यांनी सांगितलं देवळातील उपकरणे चोरीला जातील म्हटले, त्यामुळं आम्ही तिथं कोणाला झोपू देत नाही. त्या बोनेबायांनी जी क्रिया केली ती अत्यंत मोठी क्रिया केली. अप्रतिशील त्यांनी सांगितलं चोरीला जातील तर आम्ही भरून देऊ, परंतु देव आमचे आहे, मौन्यदेव आमचे आहे, आणि म्हणून आमच्या त्या देवाला बाणेश्वराच्या मंदिरातच तुम्ही झोपायला द्यायचं आहे. तुमची काय जे बी नुकसान होईल ते आम्ही भरून देऊ, परंतु आमच्या देवाला काही झालं नाही पाहिजे. ते देवाला आपलं म्हटले, आमचं म्हटले. आपण देवाला आपलं म्हटलं पाहिजे, पण आपण आपलेपणा जो आहे तो आपल्यामध्ये निर्माण होत नाही. जर यदा कदाचित आपलेपणा जर धर्माच्या अनुषंगाने, परमेश्वराच्या अनुषंगाने जर आपल्यामध्ये निर्माण झाला तर त्या धर्मासाठी किंवा देवासाठी आपल्याला कोणतीही क्रिया करायला कोणत्या प्रकारची अडचण आणि त्रास होणार नाही. कधी काळी आपण दिवसभर कुठंतरी काम करत असतो, प्रवास करून येतो, रात्री झोपतो, दररोजची सकाळी आपण उठून स्मरण करण्याची आपल्याला सवय असते, परंतु सकाळी आपण जरी जाग आली तरी आपण झोपून जातो. आपण म्हणतो रात्री थकून आलेलो आहे, जागरण झालेलं आहे, जाऊ दे आज नको. का तर आपल्याला ते आपलेपणा वाटत नाही आहे, तो त्रास वाटतो आहे. जशी एखादी आई आहे, दिवसभर काम करते, थकते, रात्री झोपल्यानंतर ते मुलगासुद्धा तिला त्रास देतो, त्याच्यामुळे तिचं जागरण होतं आहे. परंतु सकाळी ती आई न थकता पुन्हा उठते आणि परत स्वयंपाक वगैरे करते, साऱ्या कुटुंबाचं जे बी आहे ते करते. ती म्हणत नाही की मी काल थकले, रात्री जागरण झालं आहे, कोणत्याही प्रकारचं ती तक्रार करत नाही. तक्रारीच्या पाठीमागं तिचं आपलेपण आहे. ती कुटुंबाला आपलं समजते, आपल्या मुलांना आपलं समजते, आणि म्हणून कोणताही कष्ट, कोणताही त्रास घेण्याची तयारी असते. आपण मात्र आपल्या धर्माला, आपल्या देवाला आपलं म्हणत नाही, आणि म्हणून अनेक विषय व्यवस्था करून आपण अडचणी सांगत असतो आणि टाळत असतो. ज्यावेळेस आपल्याला देव आपला वाटेल, धर्म आपल्याला आपला वाटेल, त्या देवासाठी, त्या धर्मासाठी जे देवाने सांगितलं आहे, येथून म्हटले ते की जे ते करण्याची तयारी आपली सतत राहील. त्यावेळेस आपण आपले कारणं, आपण विषय व्यवस्था सांगणार नाही. त्या बोनेबाय देवाला म्हणतात हे आमचे आहे, हे आपले आहे, त्याच्यामुळे त्यांना त्रास व्हायला नको. तुमचं काय नुकसान होईल ते आम्ही भरून देऊ. देवासाठी ही सांगणं देव प्रसन्न करून जातात. देव प्रसन्न झाल्यानंतर देव काय देणार नाही, आणि देवाला द्यायचं आहे म्हणून तर देव आलेले आहे. आणि त्यांनीही त्या संस्कारानुसार देवाला आपलं म्हणून पुजाऱ्याला सांगितलेलं आहे. आणि त्यातून आता तेव्हापासून देव त्या मंदिरात झोपायला सुरुवात करतात. त्या बाया दुसऱ्या मंदिरात झोपतात, देव ह्या मंदिरात झोपतात. पुजारी आपलं सर्व रात्रीचं आवरून सामान सुमान करून देव झोपल्यानंतर बाहेरून लॉक लावतात, निघून जातात. परंतु आता देव होते, परंतु त्यामुळं लोक लावायचा प्रश्नच येत नाही. आणि पुजाऱ्याला शब्द दिला गेलेला आहे का जर काही चोरी झाली तर आम्ही तुमचं भरून देऊ, त्यामुळे तोही बिंदास झालेला आहे. त्याच्यामुळे देवाला त्यांनी तो दरवाजा उघडून दिला आणि तो निघून गेला. आणि त्याच वेळेस योगायोगाने काही चोर आले चोरी करण्यासाठी. चोर आले, परंतु ज्या ठिकाणी त्या बोनेबाया ज्या मंदिरात झोपत होत्या, राहत होत्या, त्या मंदिरात ते घुसले
आणि सर्व चादर बाहेर टाकली आणि सारं जे बी त्यांचे भांडे आहे, धान्य आहे, जे बी असेल त्यांच्याकडं ते सर्व चोरायला सुरुवात केली. आता त्या बोनेबाया जागा झालेल्या आहेत, त्यांनी त्यांच्याकडं पाहिलेलं आहे का हे चोर आलेला आहे, परंतु यदाकदाचित जर आपण ओरडलो तर तो आपल्याला मारील, आपल्याला त्रास देईल, त्याच्याकडे काही हत्यारं असू शकतं. अशा पद्धतीनं ते घाबरून गेलेले, भयभीत झालेले, काहीच करू शकत नाही. आणि तो चोर एक एक वस्तू बाहेर नेऊन त्या आथरलेल्या कपड्यामध्ये ठेवतोय. अशा पद्धतीनं तो सारी चोरी झाल्यानंतर तो गाथोडं बांधायला बाहेर जातो आणि तीच संधी साधून बोनेबायांनी तो दरवाजा आतून लुटून घेतला, कडी लावली आणि ओरडायला लागले का बाप मौन्यदेव हो, चोर आले, चोर आले, जोरजोरात ओरडायला लागले. देव पाठीमागच्या मंदिरात असल्यामुळे देव पाठीमागून येतात त्या चोराच्या पाठीमागं उभे राहतात आणि थोडेसे खाकारतात. त्या चोराच्या लक्षात येतं का कोणीतरी आलं. तो मागं वळून पाहतो तर अत्यंत विशाल अशी धिप्पड श्रीमूर्त त्याला दिसते आणि तो घाबरून जातो. अचानक एखाद्या बघितल्यानंतर खूप मोठी मूर्ती, मानव कल्पनेच्या पलीकडची मूर्त जर बघितली तर कुणी घाबरून जाईल. आणि तो इतका घाबरला की ते सर्व टाकून तिथूनच पळून जातो. पळून गेल्यानंतर देव त्या बायांच्या मौनदेवांच्या मंदिरात येतात, मंदिराच्या बाहेर येतात. म्हणे बाई बाई का घाबरतायत, या तुम्ही बाहेर. आणि मग त्यांना हायसं वाटतं की मौन्यदेव आले आणि ते दरवाजा उघडून बाहेर येतात. म्हणे काय गेलं तुमचं? म्हणे सर्वच गेलं, म्हणे सर्वस्व आमचं चोरीला गेलं, काहीच राहिलं नाही म्हणे देवा. म्हणे हे गाथोडं कोणाचं आहे बघा बरं. आणि मग त्या बाया त्या गाथोडं सोडून बघायला लागतं तर प्रत्येक वस्तू त्यांना तिथं दिसते. म्हणले सर्वच आहे, कोणी काहीच चोरीला गेलेलं नाही म्हणे, मौन्यदेवांमुळं आमचं हे सर्व वाचलं म्हणे. देव मग गमतीनं त्यांना म्हणतात ही जी चादर ही कोणाची आहे? म्हणजे ही तर चोराची आहे. म्हणे मग आता चोर नागावला का तुम्ही नागावले? म्हणले चोरी करायला गेला, परंतु त्याचीच चोरी तुम्ही केली, त्याच्यामुळे तोच नुकसानीत गेला. त्यांना अधिक भीती वाटते की म्हणे आता ही चादर न्यायला तो चोर पुन्हा येईल म्हणले देवा. देव त्यांना शाश्वत करतात, निर्भय करतात की तो चोर आता परत पुन्हा कधीच येणार नाही, त्याच्यामुळे तुम्ही निर्भयपणे इथं राहावं. उलट चोरत नागावला आहे, जरी नागावला परंतु त्याला जे आता देवाने दाखवलं आहे ते पाहून तो चोर 100% इकडे येणार नाही, हे देवालाही माहिती, खात्री आहे. परंतु यांना आश्चर्य वाटतं की देव तर होते, त्यांनी आत्तापर्यंत देवाला एक गोसावी म्हणून बघितलं आहे, साधू म्हणून बघितलेलं आहे, आणि तो चोर येणार नाही त्याची चादर घ्यायला, याचं काय गोड बंगाल आहे हे मात्र त्यांना कळालं नाही. तरी बोनेबाया देवाला विचारतात की देवा तो का येणार नाही, कशासाठी येणार नाही? आणि देव त्यांना सांगतात की आम्ही विशाल अशी श्रीमूर्त आम्ही त्यांना दाखवली, त्याच्यामुळे ते आता घाबरल्यामुळे ते कधीच इकडे येणार नाही. आता देव स्वतः त्यांना आश्चर्यजनक गोष्ट सांगतात का एक चोर चोरायला आलेला आहे आणि चोरी न करताच पळून जातो आणि परत पुन्हा त्याचं जी वस्तू आहे इथं पडलेली ती आणायला येणार नाही आहे. यातून देवाने त्यांना काहीतरी समज, काहीतरी मेसेज, काहीतरी सांगण्याचा प्रयत्न केला आहे, परंतु त्यांनी तेवढा विचार केलेला नाही. निर्मळ मनाच्या, शुद्ध विचाराच्या, देवावर प्रेम करणाऱ्या, देवाला आपलं म्हणणाऱ्या अशा म्हणून त्या देवाकडे बघतात. आणि देवसुद्धा सांगतात बाई आम्ही आता धारण केलेली जी उंच विशाल रूप आहे त्यामुळं तो घाबरून पाळायला आहे, त्याच्यामुळे तो येणार नाही आहे. बाया मात्र काहीच विचार करत नाही, फक्त मौनदेवामुळं आपण वाचलो, आपली चोरी झाली नाही, ह्याच आविर्भावात मात्र त्या देवाकडं त्या नजरेने, त्या दृष्टीनं पाहतच नाही. आपलं असंच आहे, आपण धार्मिकता करतो, धार्मिकता केल्यानंतर परमेश्वरांनी बोध दिलेला आहे आपल्याला, आणि आपण धार्मिकता करत असताना आपल्याला काय काय मिळवायचं आहे याचं लक्ष मात्र सांसारिक सुखाच्या अभिलाषेपोटी त्याकडं असतं. आणि मला हे मिळतं आहे, मला ते मिळतं आहे, मला ते मिळतं आहे, देव देत राहत आहे. परंतु अप्रत्यक्षरित्या देवाने देत असताना स्वतःची जाणीव, स्वतःची ओळख पण करून दिलेली आहे. आणि मला तुम्हाला आनंद द्यायचा आहे, तो आनंद देण्यासाठी जी सृष्टी निर्माण करून स्वतः मी आलेलो आहे आणि त्यासाठी तुम्हाला बोध दिलेला आहे, हे सांगूनसुद्धा देवनी आपल्याला दाखवूनसुद्धा एवढी जाणीव मात्र आपल्याला राहत नाही. याचं कारण काय की आपण एकच म्हणतो की मला जे मिळायला पाहिजे होतं सांसारिक सुखाच्या अनुषंगाने, अभिलाषेपोटी, ते मला मिळतं आहे किंवा मिळालं आहे, त्यातच आपण हरकून गेलेलो आहे, आपण विसरून गेलेलो आहे आपल्याला आपलं मेन ध्येय, आपलं उद्देश काय आहे. जसं यात्रेत गेल्यानंतर एखादा माणूस हरकून जातो, या गर्दीत काय आणायला आलो हेच समजत नाही त्याला, आणि जे आणायला आलो ते बी तो विसरून जातो. तशा पद्धतीने आपलं आहे की आपण जीवन जगत असताना नरदेह परमेश्वराने दिलेला आहे, आणि ह्या नरदेहात आल्यानंतर परमेश्वराने आपल्याला
बोध दिलेला आहे. बोधाद्वारे जीव, देवता, प्रपंच आणि परमेश्वर याची जाणीव करून तू कसा आला आणि कशासाठी आला, काय केलं तर काय मिळणार आहे, ही बोधाद्वारे जाणीव करून देऊनसुद्धा आपण मात्र या अभिलाषेपोटी हरकून जाऊन ते विसरतो आहे. अप्रत्यक्षरित्या परमेश्वर बोनेबा यांच्या निमित्ताने आपल्याला तेच सांगताय की नेमकं आम्ही कोण आहोत ही जाणीव करून घ्या, आणि आम्हाला आपलं म्हटलं तर आम्ही तुम्हाला काय देणार आहे, कुठे घेऊन जाणार आहे हे सांगताय. त्यानंतर ह्याच मेकरला गोकुळाष्टमी भविष्यात येते. गोकुळाष्टमीची इथंच लीळा घडलेली आहे ना, त्यातूनच सर्वज्ञ श्रीचक्रप्रभूंनी मी कसे श्रीकृष्ण आहोत हे विश्वरूप अर्थात बालरूपात विश्वरूप दाखवलं आहे. ही अशी लीळा आहे सुरुवातीलाच का परमेश्वराने स्वतःची अप्रत्यक्षरित्या ओळख करून दिलेली आहे. जसं श्रीकृष्ण महाराजाला अर्जुन देव बघत होते, परंतु पाहत होते, ऐकत होते, पण परमेश्वर म्हणून त्यांनी कधीच परमेश्वराकडे बघितलं नव्हतं. कारण त्यांनी जोपर्यंत बोधच नाही तोपर्यंत ते सखा समजत होते, मित्र समजत होते. पण जेव्हा विश्वरूप दाखवलं त्या विश्वरूपाद्वारेच त्यांना लगेच बोध झाला आणि हे परमेश्वर आणि मी जीव, जीवेश्वर भाव म्हटला, आणि त्यानंतरच अर्जुन खऱ्या अर्थाने देवाचा झाला. सेम बोनेबायांना सुद्धा परमेश्वर सांगताय, जरी दाखवलं नाही तर सर्वज्ञ श्रीप्रभू सांगताय की आम्ही त्या चोराला काय दाखवलं, विश्वरूप दाखवलं आहे. एवढी मोठी विशाल मूर्ती दाखवली. एक घाबरलाय, तो पळून गेलाय आणि यांच्या लक्षातच आलं नाही. कारण ते कशात अडकले आता का आपलं चोरी गेलेलं सर्व सामान काहीच चोरी गेलेलं नाही आहे, सारं वाचलं आहे आपलं. आपण काय वाचवायचं आहे ना आपल्याला काय सांभाळायचं आहे हे मात्र लक्षात न आल्यामुळं आपण यात हरकून गेलेलो आहे. त्या गोकुळाष्टमीच्या माध्यमातूनही परमेश्वर स्वतःची ओळख देतात आणि त्या ओळखीतूनच पुढे परमेश्वर स्वतःचं जाणीव अखंड जीवाला सर्वांनाच सांगताय, दाखवताय. परंतु ज्याला बोध आहे तोच सर्वदेशीकडून श्रीकृष्ण महाराज म्हणून स्वीकारतोय आणि भक्ती करतोय. बाकी अन्य लोक जे आहे त्यांनी किती लीळाचरित्र वाचलं, सूत्रपाठ वाचलं किंवा असे सत्संग जरी ऐकले तरी मात्र जो बोध परमेश्वराकडून व्हायला पाहिजे तो न झाल्यामुळं त्यांना ते समजणं अशक्य आहे. म्हणून बोध दिल्याशिवाय जीवाला कळत नाही. परमेश्वर जाणीजे, परमेश्वर प्राविजे. परमेश्वराने या जीवाला प्राप्तीला नेल्याशिवाय परमेश्वरही आपल्याला प्राप्त होऊ शकत नाही. म्हणून परमेश्वराच्या कडेने झालं पाहिजे, आणि ती कड निर्माण करण्यासाठी, ती कड प्राप्त करण्यासाठी आपल्याला लागते फक्त तळमळ, आर्तता, चतुर्विध दुःख, प्रार्थना. तीच आपल्यामध्ये कमतरता असल्यामुळं आपण इकडं तिकडं पळतो, इकडं तिकडं धावतो आहे. आणि परमेश्वराने नेमकं आपल्याला काय सांगितलं आहे हे लक्षात न आल्यामुळं आपण कशात समाधानी व्हायला पाहिजे हे आपल्या लक्षात येत नाही. ह्या बोनेबाया पैठणपर्यंत देवाबरोबर राहतात. नंतरच्या काळात मात्र ह्या बोनेबायांचा कुठेही उल्लेख येत नाही. म्हणजे परमेश्वर भेटूनसुद्धा परमेश्वर न भेटल्यासारखा, परंतु भेटलाय हे काही कमी नाही. त्यातून परमेश्वराने जे त्यांचं स्वीकारलं आहे त्यातूनच पुढची त्यांची जी वाटचाल आहे ती सुरू होणार आहे. परंतु बुद्धीच्या जोरावरती थोडासा विचार करून जर त्यांनी बघितलं असतं तर जे पुढच्या जन्मात भेटणार होतं ते ह्या जन्मात त्यांना भेटलं असतं. तसंच आपलं आहे. अनेक जन्म वाया गेले. आता ह्या जन्मात आपल्याला बोध दिलेला आहे, जाणीव झाली, परमेश्वर समजला आहे. आता ह्या जन्मात जर आपल्याला मिळवता आलं तर मिळेल, अन्यथा नाही मिळवलं तर असे अनेक जन्म पुन्हाही जाऊ शकतात. म्हणून बोनेबायांना जी परमेश्वराने संधी दिली ती संधी आपल्यालाही दिलेली आहे. पण बोनेबायांना जी दवडली बोनेबायांनी ती आपण दवडता कामा नये. पण ह्या लीळेतून आपण हेच समजून घ्यायचं आहे की सर्वज्ञ श्रीचक्रप्रभूंची इतकी सुंदर अशी श्रीमूर्त पाहिल्यानंतर त्या बोनेबाया उत्स्फूर्त अशा प्रतिक्रिया देतात की एवढी सुंदर श्रीमूर्त कोणत्या आईच्या उदरातून निघाली आणि ती आई तुम्हाला कशी विसरली. आणि त्याच बोनेबाया भविष्यामध्ये मात्र देवाला विसरताना दिसतात. आकर्षित होतो आपणही, वेच निर्माण होतो आपणही, परंतु जो परिणाम आपल्यावर व्हायला पाहिजे तो परिणाम न झाल्यामुळं जी पुढची प्रक्रिया आहे, जो पुढचा प्रवास आहे परमेश्वराबरोबर परमेश्वरापर्यंत, तो मात्र आपल्याला करता आला पाहिजे. अन्यथा आपण का आलो, कशासाठी आलो ती जाणीव जर आपण विसरलो तर मात्र तो प्रवास परमेश्वराबरोबर असतानाही अर्ध्यावर सुटू शकतो. आणि अर्ध्यावर परमेश्वराचा प्रवास सुटणं याचा अर्थ आपला रस्ता बदलणं, तो रस्ता आहे अत्यंत दुःखाचा. म्हणून आजच्या दुःखापेक्षा उद्याचं दुःख खूप मोठं आहे, आजच्या सुखापेक्षा उद्याचं सुख खूप मोठं आहे. त्याचा विचार करून जो धार्मिकता करत असतो तो दैवराटीत असतो.
मरणाच्या नंतरचं माझं काय, मरणाच्या नंतर मला कुठं जायचं आहे, मरणाच्या नंतर मला काय मिळवायचं आहे, याचा विचार करून जो धार्मिकता करत असतो, जो भक्ती करत असतो, तो खऱ्या अर्थाने जन्माला आलेला आहे, तो खऱ्या अर्थाने जिवंत आहे, तोच दैवराटीत आहे, तोच परमेश्वराचा भक्त आहे. आणि म्हणून आपण या लीळांमधून परमेश्वराने दिलेली समज, ती समज समजून घेऊन, जाणीव निर्माण करून, आज नाही तर कधीच नाही अशी प्रवृत्ती निर्माण करून आपल्याला दिलेली जी संधी आहे, त्या संधीचं कसं सोनं करता येईल. परमेश्वराला आपण आपलं तर म्हणतो आहे, परंतु कुठपर्यंत आपलं म्हणायचं आहे, कशा पद्धतीने कोणत्या हेतूने आपलं म्हणायचं आहे, या जर आपण समजून घेतलं तर नक्कीच परमेश्वर आपल्याला प्राप्त होऊ शकतो. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. दंडवत हो.